संपूर्ण देशाला हादरून सोडणाऱ्या TCS कंपनीमधल्या महिलांच्या लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणामध्ये आता एकीकडे नाशिक क्राईम ब्रांच, त्यासोबतच SIT, NIA, ATS हे सगळे पथकं काम करत असताना या सगळ्या प्रकरणामधली जी मुख्य संशयित फरार आरोपी आहे त्या निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर नाशिक रोड न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। निदा खानच्या वकिलांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करताना अशी देखील एक विनंती केली आहे की निदा खान ही गरोदर आहे आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये तिला अटकपूर्व जामीन मिळावा। आत्तापर्यंत जवळपास 7 आरोपी या संपूर्ण प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेले आहेत। मात्र निदा खान ही या संपूर्ण प्रकरणामधली मास्टरमाइंड असल्याची देखील चर्चा असल्याकारणाने तिच्या मागावर आता क्राईम ब्रांच असेल, ATS असेल, NIA असेल यांचे वेगवेगळे पथकं जे आहेत ते पोहोचलेले आहेत। निदा खानला अटक होऊ नये यासाठी तिनं आता न्यायालयात धाव घेतलेली आहे। आपण गरोदर असल्याकारणाने आपल्याला अटकपूर्व जामीन मंजूर व्हावा अशा पद्धतीची विनंती तिने कोर्टाला केलेली आहे आणि त्यामुळे नाशिक रोड कोर्टात आज निदा खानच्या अटकपूर्व जामीन प्रकरणावर नेमकी काय सुनावणी होते, न्यायालय काय निर्णय देते हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कारण निदा खान हिला ताब्यात घेतल्यानंतरच क्राईम ब्रांच आणि एकूणच या संपूर्ण तपास यंत्रणांना हे नेमकं घडत का होतं आणि याच्या मागे कोण कोण आहेत हे स्पष्ट होणार आहे। त्यामुळे आजच्या या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।